मोर्चाच्या माध्यमातून ही महापालिका प्रशासन आणि ठेकेदाराला इशारा देऊ इच्छितो। गेली 3 वर्ष या ब्रिजचं काम बंद असल्यामुळे हा रस्ता बंद आहे। त्यामुळे येथील सर्वसामान्य जनतेला, नागरिकाला, कामगाराला मोठा त्रास सहन करावा लागत आहे। 5 मिनिटाचं अंतर कापायसाठी जवळपास पाऊण तास 1 तास लागत आहे आणि गेली 3 वर्ष अतिशय संत गतीने या ब्रिजचं काम चालू असल्यामुळे अनेक वेळा याच्या अगोदर आम्ही आंदोलन केले, पत्रव्यवहार केलं, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटलो, सांगितलं, परंतु असं असताना देखील हे काम अजूनही पूर्ण झालं नाही। खरं तर डिसेंबर 2023 पर्यंत हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं, तरी देखील हे काम पूर्ण झालं नाही। उलट त्यांना 5 महिने हे काम करण्यासाठी वाढीव देण्यात आले आणि 3 करोड रुपये सुद्धा वाढवून देण्यात आले। महापालिका प्रशासन सर्वसामान्य जनतेचा पैसा हा लुटत आहे। पैसा देऊन सुद्धा आणि 5 महिन्याची मुदतवाढ देऊन सुद्धा या रस्त्याचं काम, या पुलाचं काम अजूनही पूर्ण झालं नाही। 31 मे पर्यंत 5 महिने मुदतवाढ दिल्यानंतर 31 मे पर्यंत हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं। 31 मे होऊन गेला, 5 जून झाला, आता पावसाही तोंडावर आलाय। असं असताना देखील या पुलाचं काम पूर्ण झालं नाही। त्यासाठी आज शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलाय, निषेध मोर्चा काढलाय आणि मी प्रशासनाला आणि ठेकेदाराला इशारा देऊ इच्छितो, येत्या काही दिवसात या रस्त्याचं काम, या ब्रिजचं काम पूर्ण झालं नाही। आज या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं। पुढच्या वेळेस महानगरपालिकेच्या जे रस्ते विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्या कॅबिनमध्ये घुसून त्यांना जाब विचारल्याशिवाय आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही, असा मी या ठिकाणी त्यांना इशारा देतो। मी त्यांना इशारा देतो आणि विनंती करतो, तातडीने पाऊस सुरू व्हायच्या अगोदर हा रस्त्याचा, या ब्रिजचं आणि रस्त्याचं काम पूर्ण करा। अन्यथा आज जे ते झालेलं आहे, ही वेळ तुमच्या ब्रिज डिपार्टमेंटमध्ये येऊन, परळीला ब्रिज डिपार्टमेंटच्या ऑफिसला येऊन आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही बसून देणार नाही, असा मी इशारा देतोय। अजूनही सांगतोय, तातडीने काम पूर्ण करा, अन्यथा येथील जनतेच्या आणि शिवसेनेच्या रोषाला सामोरं जायला तयार राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।